मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल 5 जानेवारीपासून आझाद मैदानावरती भारतीताई पवार ह्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि यासाठी प्रमुख उपस्थिती माननीय बालाजी पाटील चाकूरकर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत ते सुद्धा तिथे होते. काल दिवसभरात आंदोलनाची अद्याप दखल घेतलेली नाही आणि जी प्रशिक्षणार्थ्यांची संख्या होती ती एकदम अल्प प्रमाणात होती. बोटावर मोजणी इतकी प्रशिक्षणार्थ्यांची संख्या होती. जोपर्यंत मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी या आंदोलनाला उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत आंदोलनाची दखल कुणीही घेणार नाही. हे आपण अगोदरच्या वेगवेगळ्या आंदोलनात पाहिले. मग ते नाशिकचं आंदोलन असेल, सांगलीचं आंदोलन असेल किंवा नागपूरच्या आंदोलनातील पहिले काही दिवस असतील. पण ज्यावेळेस संख्या जुळते त्यावेळेस जे प्रशासन आहे त्यांना याची दखल घ्यावाच लागते. कारण नागपूरच्या आंदोलनात आपण पाहिले असेल की शेवटच्या दिवशी 2 दिवस प्रशिक्षणार्थ्यांची संख्या हजारोच्या प्रमाणात होती आणि सरकारला कुठेतरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा तरी करावी लागली. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदानावरती उपस्थित राहावं हीच सर्वांना विनंती आहे. आता काल तर या आंदोलनासंबंधी अशी मोठी कोणतीच अपडेट घडलेली नाही आणि अद्याप आता हे संपूर्ण जे नेते मंडळी आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात रमलेले असल्यामुळे त्यांना या लाडक्या भावांकडे लक्ष देण्यासाठी टाइम नाही. पण ज्यावेळेस या प्रशिक्षणार्थींचा उद्रेक होईल आणि मतदानावेळी हे प्रशिक्षणार्थी ज्यावेळेस या सरकारच्या विरोधात मतदान करतील त्यावेळेस या सरकारला या लाडक्या भावाची किंमत कळेल. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या शब्दानुसार ते पॉझिटिव्ह आहेत असंच नुसते सांगतायत, पण ते कधी या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळवून देणार आहेत हे सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तर दुसरी अपडेट अशी आहे की ज्या टॅब ओपन झालेल्या आहेत, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर तुमचे मस्टर अपलोड करून घ्यावेत. तुमच्या ऑफिसमध्ये त्या ज्या हाजऱ्या असतील त्या स्कॅनिंगसाठी द्याव्यात. म्हणजे राहिलेल्या महिन्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील आणि लवकरात लवकर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील. कारण एकदा टॅब बंद झाली तर पुन्हा पेमेंट होण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. तर हेच महत्त्वाचे अपडेट होते की आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे. आंदोलनाला परवानगी सुद्धा आहे. मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलनासाठी उपस्थित राहावं आणि संपूर्ण नेतृत्व सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी टाकत असतो. यापुढेही टाकत राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.